महायुती सरकारने 8,000 कोटींचा महाघोटाळा केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय। केवळ 7 दिवसात शॉर्ट टेंडर काढून रुग्णवाहिका खरेदीचा निर्णय महायुती सरकारने घेतला असा आरोप वडेट्टीवार यांनी केलाय। 4,000 कोटींमध्ये जे काम होऊ शकतं त्यासाठी 8,000 कोटींचा खर्च करण्याचं कारण काय असा सवाल वडेट्टीवार यांनी केलाय। या सरकारने त्याच टेंडरची किंमत आता 10,000 कोटी रुपये केलेली आहे। 10,000 कोटीमध्ये दरवर्षाला 800 कोटी आणि दरवर्षाला 8% वाढ आम्ही आणि नव्यानं ही जर ॲम्ब्युलन्स घेणार आहेत ते 800 ॲम्ब्युलन्स घेणार आहे। 800 ॲम्ब्युलन्सची किंमत 50 लाख रुपये एका ॲम्ब्युलन्सची किंमत धरली तरी ती 400 कोटीच्या वर होत नाही आणि जुन्या ॲम्ब्युलन्स ते वापरले जाणार आहेत। अशा स्थितीमध्ये दरवर्षाचा खर्च तुमचा 400 कोटीचा असताना आणि तुम्ही 10 वर्षासाठी 4,000 कोटीचा म्हणजे दरवर्षासाठी खर्च ॲम्ब्युलन्सचा येणारच नाही। एकदा ॲम्ब्युलन्स घेतली की ती 10 वर्षासाठी चालेल। फक्त पहिल्या वर्षी 400 कोटीचे तुम्ही ॲम्ब्युलन्स घेणार आणि तुम्ही 10 वर्ष त्यांना 800 कोटी रुपये देणार। इतका मोठा हा भ्रष्टाचार आहे। दाऊदचे आकडे खूप मोठे आहेत, कितीतरी लाख कोटी वगैरे सांगतायत, पण आमच्या समोर एकच आकडा आहे। दावोसला असताना जो समोर आला तो म्हणजे त्यांच्या मंत्रिमंडळातला 8,000 कोटीचा ॲम्ब्युलन्स घोटाळा। या 8,000 कोटीचा ॲम्ब्युलन्स घोटाळ्याने जर मुख्यमंत्र्यांचे डोळे पांढरे होणार नसतील बरं का, तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।